शुभ सकाळ. माहिती आहे का, आज आपल्याला सकाळी सकाळी कलिंगडची फवारणी करायची. माहिती आहे का, वातावरणामुळे खूप ते पानं असतात ना कलिंगडाचे, खूप पानं चेंज झाले. तर म्हणजे कलिंगडाचं पान पांढरं पडलं, त्यामुळे आपल्याला आज सकाळी सकाळी फवारणी चालू करायची. म्हणून इकडं साईडला इथं विहिरीपाशी औषध ठेवलेलं आहे. तर म्हटलं औषध आणावा, म्हणजे आपल्याला फवारणी करायची. सकाळी सकाळी फवारणी चालू केली मालकानं, कारण की दिवसा खूप ऊन आहे ना, त्यामुळे कलिंगडाला सकाळी सकाळी फवारणी द्यावा लागते. ते औषध ठेवलेलं आहे, म्हटलं औषध घेऊन जावं. इथे विहिरीपाशी हे 2 नंबरचा प्लॉट आहे आपला कलिंगडचा. वातावरण खूप चेंज झालं आहे ना, त्यामुळे रोग आला आहे कलिंगडावर. आणि आता आपलं कलिंगड माहिती आहे का, अजून 8 दिवसामध्ये मार्केटला पण जाणार आहे. पण सध्या भाव कमी आहे, त्यामुळं भाव कमी असल्यामुळे लवकर द्यायचं नाही. पण आता पाऊस सांगितला आहे ना, 16-17 तारखेला पाऊस सांगितला आहे, त्यामुळे लवकर देऊन टाकायचं आहे. कारण की खूप म्हणजे गारा त्या पडणार आहेत, म्हणून कलिंगड आपल्याला देऊन टाकायचं आहे. तुम्हाला पान पण दाखवते आपल्या कलिंगडाचं कसं पांढरं पडले, त्यामुळे आज फवारणी चालू केली. खूपच चेंज झाले कलिंगडामध्ये. इथे साईडला औषध ठेवलेले थैली, म्हणजे कॅरी बॅगमध्ये. तर म्हटलं ते औषधं घेऊन जावं. पाय ते औषधं ठेवलेले तर मालकाने, तर म्हटलं औषधं घेऊन जावं. हे पहा औषधं, यामध्ये औषध आहे. कोणतं पाहायचं आहे औषध? डेवेल औषध आहे हे एक. आणि दुसरं कोणतं आहे? अस्रोबा औषधापासून फवारणी करायची आपल्याला सकाळी सकाळी. आणि ही पण 2 ते 3 बाटल्या आहेत छोट्याल्या. हे पण आहे ॲक्टिव्हिटी. हे पण ॲक्टिव्हिटीपासून आपल्याला कलिंगडाची फवारणी करायची. तर मी आता मालकापाशी घेऊन जाते, फवारणी करायची सकाळी सकाळी. पुन्हा खूप वातावरण चेंज होते, म्हणजे उन्हाची फवारणी करायला जमत नाही कलिंगडाला. कारण की पान जळते. जेव्हा आपण उन्हाची फवारणी केली ना, तेव्हा पान जळते, त्यामुळे उन्हाची फवारणी करायला जमत नाही. अजून पण एक औषध आहे. 2 औषधापासून फवारणी चालू करायची आता. हे पहा, 2 औषधापासून फवारण्या चालू करायच्या आता. तर म्हटलं सकाळी सकाळी घेऊन जावं. मालक फवारायला तर यामध्ये आळीचं औषध आहे. खूप आळी पण पडली पानावर. म्हणजे कसं माहिती आहे का, आभाळ आलतं ना, त्यामुळे पानावर आळी पडली. सकाळी सकाळी फवारणी चालू करायची. कलिंगड वाटतं तेवढं सोपं नाही भावा, खूप कष्ट करावं लागतात कलिंगडात. तेव्हाच तुम्हाला सिटीमध्ये माल खायला भेटतं, ते पण लाल लाल कलिंगड. कलिंगडाचे खूप कष्ट आहेत माहिती आहे का, रात्रंदिवस कष्ट करावं लागतात कलिंगडाला. हे पहा, तुम्हाला रोग पण दाखवते मी कोणता पडला. हे पहा, आपल्या कलिंगडाचं जे पान आहे का, ते पान पांढरं पडलं. हे पहा, दाखवते तुम्हाला. हे पहा आपल्या कलिंगडाचं जे पान आहे का, हे पान कलिंगडाचं पांढरं पडलं. हे पहा, काही कुठे कुठे हिरवे आहेत आणि कुठे कुठे पांढरे येतं. त्यामुळे आपल्याला कलिंगडाची आज सकाळी सकाळी फवारणी करायची. हे पहा, आपल्या कलिंगडाची साईज पण खूप मोठी झाली. खूप मोठी झाली आपल्या कलिंगडाची साईज. आपलं कलिंगड मार्केटला पण द्यायला आलंय, पण सध्या भाव कमी आहे, त्यामुळे आपल्याला कलिंगड द्यायचं नाही. जेव्हा भाव वाढेल का, तेव्हा आपल्याला कलिंगड द्यायचंय. आणि हा इकडं आपला 3 नंबरचा प्लॉट आहे. तिकडं साईडला 3 नंबरचा प्लॉट आहे आणि इकडं 2 नंबरचा प्लॉट आहे. औषध आणायला विहिरीपाशी जायला 2 नंबरच्या प्लॉटमधून वाट आहे जायला, तिकडं पलीकडं जायला वाट आहे. तर म्हटलं आणावं औषध सकाळी सकाळी. फवारणी झाली की सकाळी सकाळी मग टेन्शन नाही. खूप सारे औषध आणावं लागतात कलिंगडाला, खूप सारे. खर्च पण खूप येते कलिंगडाला. जसं वातावरण चेंज झालं की खूप वातावरणामुळे फवारणी करावं लागते. रात्री भरपूर पाणी पण दिले कलिंगडाला, म्हणजे आता ऊन म्हणजे तापमान जास्त वाढलंय ना, त्यामुळे. हे पहा, मी चालले साईडनं कलिंगडाच्या. तिकडं मालक फवारणी करायला. तर हे औषध टाकायचे. आळी पण पडली कलिंगडावर. ते फवारणी केली ना, मग काय होतंय, ते आपलं जे कलिंगड आहे का, ते कलिंगड म्हणजे छान दिसतंय आणि सुंदर पण दिसतंय.
एकदा जर आळी पडली कलिंगडावर म्हणजे जे घेणारे व्यापारी लोक आहेत का ते कलिंगड घेत नाही. ते पहा आपल्या कलिंगडची साईज आहे बघा. हे पहा आपल्या कलिंगडची साईज 5 किलोची झाले बघा. हे 5 ते 4 किलोचं कलिंगड झाले. 4 ते 5 किलोचं पहा किती सुंदर दिसायले कलिंगड. खूप झालंय छान कलिंगड. काही काही छोटाले पण आहेत आणि काही काही मोठाले पण कलिंगड आहेत. खूप छान